लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी चिन्मय जगताप. आज मी आहे चेंबूरमध्ये आणि खरं म्हणजे पाहायला गेलं तर इथे अतिशय मोठी एक घडामोड घडली आहे. ती म्हणजे एका रिक्षा चालकाची पत्नी ही नगरसेविका झाली आहे. आपल्यासोबत स्नेहलताई आहेत आणि जाणून घेतोय आपण नक्की हा जो राजकीय प्रवास त्यांचा होता की एका रिक्षा चालकाची पत्नी ते थेट आज नगरसेविका, हा कसा होता आणि याविषयी त्यांना काय म्हणायचं आहे आपण जाणून घेतोय. या चर्चेला सुरुवात करतोय. ताई, काय सांगाल? सर्वांनाच एक आनंदाचा धक्का बसला की सर्वसामान्य कुटुंबातील एका रिक्षाचालकाची पत्नी आज मुंबईमध्ये नगरसेविका झाली आहे. काय सांगायला विषयी? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर मी हे सांगते की ही संधी माझ्यापर्यंत चालून येईल हा अनुभव पण मी कधी करू शकले नव्हते आणि अजूनपर्यंतही विश्वास बसत नाही की नगरसेविका झाली आहे. कारण आपण एक सर्वसाधारण गृहिणी असल्यामुळे कधी अपेक्षा आहे किंवा स्वप्नातही असा विचार केला नव्हता की मी एक सर्वसाधारण गृहिणी आज नगरसेविका होईन. पण माझे मिस्टर विष्णू शिवकर यांनी मला मधीच आता या इलेक्शनच्या आधी की सुचवलं, मी तुझं नाव असं असं ठिकाणी हे केलं आहे, लागेल न लागेल हा आपला म्हणजे देवाच्या ह्याच्या इच्छेप्रमाणे. पण ते बोलतात ना, एक लकी ड्रॉसारखं असतं. अशाप्रमाणे माझं नाव साहेबांनी, आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी ते नाव हे केलं आणि त्याचा आनंद एवढा आहे की तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. मात्र म्हणजे म्हणतो ना की आपलं तिकीट जाहीर होणं आणि मग आपल्याला असं वाटणं की आपण नगरसेविका झालोय. कसा आहे अनुभव? कसा वाटतंय नगरसेविका होऊन? अनुभव तर खूप आनंदी आहे, खूप उत्साही आहे. कारण कधी स्वप्नातही बघितलेलं स्वप्न की आपण नगरसेविका होणं ते आज पूर्ण झालेलं आहे. खरं म्हणजे आपण बघितलं चेंबूरमध्ये पाहायला गेलं तर बंडखोरी झाली होती काही काळापूर्वी. इथलेच एक नगरसेवक भाजपामध्ये गेले होते ज्यांच्याबरोबर आपण लढलो. मोठा प्रतिस्पर्धी होता समोर, तरी देखील ही सीट आणली. ठाकरेंकडे आली ही सीट. काय सांगायला विषयी? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे खूप लोक पक्षाला सोडून गेले, पण ग्राउंड लेवल मात्र हल्ली नव्हती. मोठे पदाधिकारी गेले असतील, कोण नगरसेवक गेले असतील, आमदार गेले असतील, खासदार गेले असतील, पण साधा शिवसैनिक असा कुठला हल्लेला नाही. ते कुठलाही पदाधिकारी, ते नगरसेवक पदाधिकारी म्हणजे लोकप्रतिनिधी सोडल्यानंतर आम्ही जे शाखा प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहोत, आमचे उपशाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, शिवसैनिक आहेत, हे मात्र बिलकुल हल्लेले नाहीत. ते जागेवरती ठाम आहेत. आमचे जरी काही लोक गेले असतील, कोण कुठे गेले असतील आम्हाला माहीत नाही आहे, पण आमचा ग्राउंड लेवल भक्कम होता. म्हणून एक सर्वसाधारण, एकदम सर्वसाधारण पण कार्यकर्ता म्हणून एक आमचा उपशाखा प्रमुख विष्णू शिवकर यांना तिकीट दिली. आमचे जे शाखा प्रमुख आहेत, अशोकवीर साहेब, मी आहे, आमचे रुपेश आहेत, आमच्या इथून चेंबूरपासून ते माहुलपर्यंत आमचा वॉर्ड आहे आणि आमचे प्रत्येक कार्यकर्ते, अशोक माहुलकर असो, हेमांगी असो, आमचा चारू दत्ता असो, रमेश पाटील असो, आमचे दादा असो, असे सर्वच जे कार्यकर्ते आहेत ते कोणी आमचा हल्ला नाही. आणि त्या भक्कम रीतीने आमच्या एका उपशाखा प्रमुखाच्या पत्नीला तिकीट मिळाली आणि तिच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सर्वजण उभे राहिलो आणि त्या खंबीरपणे उभे राहून तिला निवडून सुद्धा आणली. ह्या गोष्टीचा मी माननीय उद्धव बाळासाहेबांना खूप खूप धन्यवाद देईल. आमचे खासदार आहेत, अनिल देसाई साहेब आहेत, आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब आहेत, आमचे माजी आमदार प्रकाश भाऊ आहेत, सुप्रताताई आहेत, सूरजभाई आहेत, आमचे हे सर्व जे नेते मंडळी आहेत त्या आमच्या पाठीशी खंबीरपणे, सुबोध आचार्य साहेब आहेत, आमचे भाऊ कोरगावकर आहेत, प्रकाश भाऊ आहेत, सर्वच नेते मंडळींपासून खालच्या ते वरपर्यंत, माणिकदादा आमचे आहेत, माजी नगरसेवक, असे सर्वजण आम्ही म्हणजे अगदी आमचे हेमांगी कोळी आहे, महिला शाखा संघटक वगैरे, सर्वांनी मिळून एकत्र ताकद लावून पैशाविरुद्ध एक गरीब स्त्री, एक मेहनती, कष्टाळू आणि लोकांच्या उपयोगी पडणारे, सर्व जनतेला उपयोगी पडणारे, आज आमच्या ह्या विभागामध्ये कमीत कमी कोणाचंही सुख असेल, दुःख असेल, हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, कोणाचं मयत असेल, का आरटीओचा प्रॉब्लेम असेल, कोणताही लोकांच्या गटाराच्या समस्या असो, लादीकरणाची समस्या असो, शौचालयाची समस्या असो, कुठलंही काम असलं तरी लोक आमच्याकडे येतात, शाखेमध्ये येतात, शाखा प्रमुखांना बोलतात, मी विधानसभा संघटक आहे, माझ्याकडे येतात. आमचे विष्णू शिवकर तर त्या बाबतीत प्रश्नच येत नाही की विष्णूला सांगितलं की विष्णू चालला, लगेच कुठला गटार असेल, काय शौचालय असेल, काय असेल, ती समस्या सोडवलीच पाहिजे. कुठेही मयत झाला असेल, ॲम्ब्युलन्सची सर्टिफिकेटची सोय कशी करायची,
तो मैताची विल्हेवाट लाईव्हपर्यंत आपण कसं काय करायचं ह्या गोष्टीबद्दल अगदी शिवसैनिक म्हणजे आणि कोणालाही झालं तरी शिवसेना हा एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा आहे की लोकांच्या सर्वांच्या सुख दुःखाला उपयोगी पडणारा हा पक्ष आहे. आणि हा पक्ष कोणी कधी रात्री बेरात्री कोणालाही काही प्रॉब्लेम आला तरी तो माझ्या माहितीत तरी मी असं बोलत नाही पण माझ्या माहितीत तरी आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचीच आठवण करून त्या कार्यकर्त्यालाच बोलवलं जातं आणि तो कार्यकर्ता त्या प्रसंगाला सामोरा जाण्यासाठी समोरासमोर जातो एवढं नक्कीच मला वाटतं. आपल्यासोबत स्वतः विष्णूजी आहेत. तर थोडं पुढे याल फक्त. खरं म्हणजे जसं हे म्हणाले की विष्णूला फोन आला की विष्णू पळाला, मी तेच मला विचारायचं आहे की असा सर्वसामान्य कार्यकर्ता आज त्याची पत्नी आपण बघतोय की नगरसेविका झाली आहे, कसं वाटतंय? आणि मुळात आपण एक रिक्षा चालकाची पत्नी मुंबईची नगरसेविका झाली आहे, कसं वाटतंय? तर एक चायवाल्यांना बाळासाहेबांनी एक पाठिंबा दिला. ते आज सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब ते पंतप्रधान झाले. तसेच आज जे उपमुख्यमंत्रीपद आहे घेतात ते एकनाथ शिंदे साहेब ते मुख्यमंत्रीपद होते. त्यांनी बाळासाहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री आहेत. तसेच एक सामान्य आणि निष्ठावंत असा मी एक रिक्षावाला आहे, सर्वसामान्यांची कामं करतो. त्याची वाईफ आज नगरसेविका झाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुले, आदित्य साहेब यांच्या मुले, राजसाहेब यांच्या मुले झाली. तर मला गर्व आहे आणि आमचा रिक्षा संघटनेचा पण पाठिंबा आहे की रिक्षावाल्यांचं कोणीतरी लीडर आला आहे, कोणीतरी नगरसेवक झाला आहे आणि तो आपल्या उपयोगी येईल. असे तर समाजसेवा करतोच. रात्री जेव्हा कोणा पेशंटला घेऊन जायचं असेल तेव्हा आमचे सर्व बांधव येतात, एकमेकांना कॉल करत असतात की बाबा असं असं झालं आहे, तर ते धावून येतात. अर्ध्या रात्री का ना असोत, रिक्षा म्हणजे सवय नसते कोणाला की कोणाला रात्री फोन करायची, पण आमचे रिक्षावाले रात्रंदिवस जागे असतात आणि त्या पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी या सर्व रिक्षा स्टँडवरची. आमचा इथेच आहे अण्णाभाऊ रिक्षा स्टँडचा अध्यक्ष आहे मी आणि आमचे सर्व बांधव आहेत, रिक्षा बांधव आहेत, ते माझ्या सोबतीला येतात. लहान मुलांचं काय असेल, शाळेच्या मुलांना आम्ही पहिला प्राधान्य देतो, वयस्कर मंडळींना आम्ही पहिला प्राधान्य देतो, कारण त्यांना गरज असते लवकर पोचण्याची. तर हे आमच्या माध्यमातून होत असतं. आणि आता तर स्नेहल मॅडम आलेल्याच आहेत, माझी सौभाग्यवती. तर मला अजून पाठबळ भेटेल तर साहेब असतात, नागटे साहेब असतात, वीर साहेब असतात, तर रुपेश मडवी आहेत, चारुदत्त कोली साहेब आहेत, सचिन भोसले साहेब, माहुलकर साहेब आहेत, अशोक माहुलकर साहेब आहेत, हेमांगी ताई आहे. यांचा पाठिंबा खूप आहे मला, जो आम्ही आजपर्यंत अनुभवला. म्हणजे या इलेक्शनच्या पिरियडमध्ये जो निष्ठावंताचा पाठिंबा मी बघितला आणि बाजूलाच असतात दुसरे पण, त्यांच्या प्रचार फेरीत त्यांचा पाठिंबा बघितला तर निष्ठावंताची तुलना कोणी करू शकत नाही. हे मी आज डोळ्याने बघितलं आहे आणि अनुभवलं पण आहे. ताई, तुमच्यासाठी काही महत्त्वाचा प्रश्न होता मला, तो म्हणजे नगरसेविका झालेल्या आहात, तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहात. काय वाटतं तुम्हाला तुमच्या वॉर्डामध्ये कोणकोणते महत्त्वाचे बदल करावेसे वाटतात? मी माझ्या रोजच्या वाटचालीत तर बघितलेच आहे की आपण येता जाताना लोकांना खूप काही प्रॉब्लेम असतात बोलण्या चालण्यातून, किंवा आपण कधी मार्केटला गेलो, इतर आपण कुठे गेलो तर लाईटीचे प्रॉब्लेम, कुठे पाण्याचे प्रॉब्लेम, गटाराचे प्रॉब्लेम, परत अजून काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतातच. तर मी स्टार्टिंग तर छोट्या कामापासूनच करेन, मग आपली सुरुवात थोडी थोडी हळू मोठ्या कामांपर्यंतच होईल. जसं की आपण बोलतो गड चढायचं असेल तर आपल्याला आधी पहिल्या पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत सगळा टप्पा पार करावा लागतो. तसाच मी माझ्या कामाची सुरुवात आधी छोट्या कामांपासून ते मोठ्या कामापर्यंत आयुष्यभर करत राहीन आणि अशीच माझी कामे पूर्ण माझ्या वॉर्डमध्ये त्या नावाने मी पसरवत राहीन. काही लोकांना रस्त्याचे खूपच प्रॉब्लेम आहेत, कारण जी लहान मुलं वगैरे शाळेत जाणारी असतात त्यांना रस्त्याच्या ह्याच्यामुळे शक्यतो गाड्या वगैरे नेणं वगैरे ते प्रॉब्लेम होतो. कारण सर्वात मोठी समस्या तर आता आपण मध्ये बघतोय तर रस्ते, कारण एक तर मेट्रोची कामं वगैरे पण चालू झाले, त्यामुळे रस्त्याच्या अडचणी सगळ्यात जास्त मोठ्या आहेत आमच्या बघण्यात. तर त्यामुळे सर्वात जास्त तर आपण सुरुवात तर रस्त्यांच्या कामापासूनच करू. जर ती व्यवस्थित असली तर आजकाल सगळीकडे भरपूर ठिकाणी ॲक्सिडेंट होणं वगैरे ते काही ना काही छोट्या त्याच्यामुळे होतच राहतात. त्यामुळे सुरुवात हे रस्त्यांच्या कामापासूनच करू, म्हणजे कसं व्यवस्थित वाटचाली जर व्यवस्थित असल्या तर पुढच्या कामांना पण आपल्याला चांगले वेग भेटतो. महापौर कोणाचं होईल ते सांगणं तर शक्य नाही, कारण आता राजकारण बोलल्यावरती अदलूबदलू ही शकतं. त्यामुळे मी तर काही माझ्या ह्याने सांगू शकत नाही की महापौर कोणाचा होईल. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं महापौर कोणाचं होईल? आजच्या तारखेत
माझ्या माहितीत राजकारणाचं समीकरण कसं चाललं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे राजकारणात कधी भूकंप होईल आणि काय होईल हे सांगू शकत नाही. आणि कधी यदाकदाचित क्वचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सुद्धा महापौर होऊ शकतोय. राजकारणात कधीही काही बदल होऊ शकतो. राजकारणात कधीही काही होऊ शकतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उबाठा या पक्षाचा नक्कीच भविष्यात महापौर होऊ शकतो असं यावेळी सांगितलं गेलं आहे. आणि याचबरोबर जी प्रभागातली राहिलेली कामं आहेत ती मी आवर्जून करीन असा विश्वास यावेळी स्नेहलताईंनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात नक्की त्यांनी जे दिलेलं वचन आहे ते पाळतात का हे बघावं लागेल. आणि मुंबईचा महापौर कोण होतं ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तो नक्की कोण होतं हे बघावं लागेल. बघत रहा लोकमत मुंबई.